अब्राहम, सारा आणि हगार त्यांच्यामध्ये कसं आपण इस्रायल पाहिलं. कोण पाहिलं? इस्रायल आणि अन्य जाती. कोण पाहिलं? अन्य जाती. आज आपण त्याचा पुढचा भाग घेत आहोत. आज आपण पाहत आहोत याकूब. कोणाबद्दल पाहणार आहोत? याकोबाबद्दल. याकोबाच्या विवाहामध्ये आपण इस्रायल पाहणार आहोत. कोण पाहणार आहोत? इस्रायल. आजचा विषय लिहून घ्या. याकोबाच्या विवाहामध्ये इस्रायल आणि अन्य जाती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाचा विषय आहे. मागच्या वेळेस आपण अब्रामाची पत्नी सारा आणि नंतर हगार यांच्यामध्ये आपण इस्रायल आणि काय पाहिलं? अन्य जाती पाहिल्या. तसंच याकूब आणि त्याची पत्नी राहेल आणि लिया यांच्यामध्ये आपण आज इस्रायल आणि कोण पाहणार आहोत? अन्य जाती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खूप सुंदर रहस्य आहे. देवाचा आत्मा मदत करेल हे आम्हाला समजण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले सर्व वचन आपण वाचून घेऊ. पण जे काही ब्रदर वचन वाचणार आहेत तुम्ही केअरफुली ऐका. ज्या वेळेस ते वाचतील त्याच्यानंतर मी याचं स्पष्टीकरण देईल देवाच्या आत्म्याद्वारे. आणि नंतर ज्या वेळेस त्याची तुलना इस्रायल आणि अन्य जातीबद्दल करण्यात येईल तर जे ब्रदर वाचतील जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं आणि ज्यास मी ते सांगल तर ते पटकन उघडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ब्रदर जे वाचणार आहेत एक एक गोष्ट एक एक पॉइंट साधा पॉइंट प्रॉपरली ऐकायचा आणि लक्षात ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. आपण पाहणार आहोत कोणाबद्दल? याकूब बद्दल. कोणाबद्दल? याकोबाबद्दल. ओके. पहिली थोडी स्टोरी मी तुम्हाला सांगेल जी सर्वांना माहिती आहे की इसाकाचा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? इसाकाचा. याकूब आपल्या बापापासून पळाला कारण एसाव त्याला मारणार होता. त्याने कप्ताने ते आशीर्वाद मिळवले होते आणि म्हणून तिथून तो पळून आपला जो मामा होता लबान. कोण होता? लबान. तो त्याच्या देशामध्ये आला आणि तो एका विहिरीजवळ येऊन उभा राहिला. नंतर लबानाची मुलगी तिथं आली. त्यांना कळालं का हा मधला आहे. मग तो घरी गेला तिथं राहू लागला आणि मग तिथून ती स्टोरी सुरू होती. आता ती स्टोरी काय आहे? या ठिकाणी उत्पत्ती 29वा अध्याय आणि 15 वचनापासून आपण वाचणार आहोत. केअरफुली एक वचन आपण पाहणार आहोत. उत्पत्ती 29वा अध्याय आणि 15 वचनापासून. मग लाबान याकोबाला म्हणाला, तू माझा भाऊ आहेस म्हणून तू माझी चाकरी फुकट का करावी? तुझे वेतन काय ते मला सांग. लाबानाला तर 2 मुली होत्या. थोरलीचे नाव लेया व धाकटीचे नाव राहेल होते. लेयाचे डोळे अधू होते पण राहेल सुरूप व देखणी होती. याकोब राहेलीवर प्रीती करीत होता आणि त्याने म्हटले, तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी 7 वर्ष तुझी चाकरी करीन. तेव्हा लाबान म्हणाला, मी ती दुसऱ्या मनुष्याला द्यावी त्यापेक्षा ती मी तुला द्यावी हे बरे आहे. ओके. बायबल सांगतं का त्या ठिकाणामध्ये दोघांमध्ये करार झाला. काय झाला? एक करार झाला. आणि करार असा होता का तू 7 वर्ष याकूब आणि लबानाची काय करायची? चाकरी करायची. आणि जर तू चाकरी करशील तर माझी मुलगी मी तुला राहेल लग्नाच्या स्वरूपात पत्नी म्हणून तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करार झाला आणि कराराप्रमाणे त्याने किती वर्ष चाकरी केली? 7 वर्ष. 7 वर्ष. आणि करार संपल्यानंतर तो वेळ आला का त्याला आपली मुलगी कोणाला द्यावी लागली? याकोबाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचवा ठिकाणामध्ये आता 25 वचन. आणि असे झाले की सकाळी याकोबाने पाहिले आणि पहा ती लेया आहे. तेव्हा तो लाबानाला म्हणाला, तू मला हे काय केलेस? मी राहेलीसाठी तुझ्यासाठी चाकरी केली की नाही? तर तू मला का फसवले? हा. बायबल सांगतं का लग्नाचं झालं आणि जास्त शुद्धीवर आला त्याला असं कळालं का जिच्यावर मी प्रेम करत होतो. कोणावर प्रेम करत होता? राहेलवर. सगळे बोला. कोणावर? राहेलवर. परंतु सकाळी त्याला कळालं का ती राहेल नाही. ती कोण आहे? लिया आहे. ती लिया आहे. आणि मग त्यांनी हा जाब त्याच्या सासऱ्याला विचारला का तू असं का केलं? तर तो काय म्हणतो? 26 वचन. मग लाबान म्हणाला, प्रथम जन्मलेलीच्या आधी धाकटीला देणे हे आमच्या इकडे करीत नाहीत. हिचे सप्तक भरून दे. हा. पुन्हा वाचा. मग लाबान म्हणाला, प्रथम जन्मलेलीच्या आधी धाकटीला देणे हे आमच्या इकडे करीत नाहीत. हा. लक्षपूर्वक ऐका. लबान आता काय म्हणतो का आमच्या इथं असा नियम आहे का बाबा जोपर्यंत मोठीचं होत नाही लहानीचं लग्न आम्हाला करता येत नाही. असं लबान म्हणाला. इस्रायल लोकांची अशी पद्धत नव्हती. जर अशी असती तर याकूब तयार झाला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कदाचित इस्रायलची पद्धत असेल परंतु लबानची पद्धत तशी नव्हती. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात ठेवा खूप केअरफुली. याच्यामध्येच पुढचा उलगडा लपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटेल हे काय अशा घरातल्या गोष्टी टाकल्यात असं तसं नाही. याच्यामध्ये आपला इतिहास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय झालं नंतर
त्याचं पुढचं 27. हिचे सप्तक भरून दे, मग आणखी 7 वर्ष माझ्यापाशी जी चाकरी करशील तिच्याबद्दल आम्हीही तुला देऊ. हा तो म्हणतो की ठीक आहे, आता जर तुला राहिले पाहिजे असेल तुला अजून 7 वर्ष काय करावं लागणार, चाकरी करावी लागणार. म्हणजे ही पण मी तुलाच देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे पण मी सांगल की असं का होतं का त्या टायमाला एकच व्यक्ती 2-2 आणि 3-3 बायका करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कधी कधी असं ऐकायला ऑड वाटतं का प्रभू असं कसं, जुन्या करारात तर खूप फ्रीडम होता पण त्याच्या मागे पण काहीतरी राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव सर्व आम्हाला स्पष्ट करेल. आणि बायबल सांगतं की त्याने तिच्यासाठी 7 वर्ष काय केली, चाकरी केली आणि नंतर त्याला राहील पण काय झाली, मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोबाला किती पत्न्या झाल्या आता? 2 पत्न्या झाल्या. पहिली कोण? लेया. पहिली कोण? लेया. आणि नंतर कोण? राहेल. राहेल. ना 2 पत्न्या आहेत, पण तरी पण बायबल काय सांगतं वाचा ठिकाणामध्ये 30 वचन. तेव्हा राहेलपाशी तो गेला आणि त्याने लेयापेक्षा राहेलवर अधिक प्रीती केली आणि त्याने आणखी 7 वर्ष त्याच्यासाठी चाकरी केली. हा, कोणावर जास्त प्रेम केलं त्याने? राहेलवर. प्लीज बोला, कोणावर? राहेलवर. त्याची पत्नी कोण आहे पहिली? लेया. पण प्रेम कोणावर करतो? राहेलवर. नाव असं होतं, प्रभूनी पाहिलं. प्रभूनी काय केलं? पाहिलं. वाचूया खूप सुंदर 31 वचन. आणि लेया नावडती आहे हे यहोवाने पाहिले. कुणी पाहिलं? यहोवाने. देवाने पाहिलं का त्याला दोघी पण मिळाल्या, पण याचा जो कल आहे ना तो राहेलकडे जास्त आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर लियाची जी कूस आहे ती काय केली? बंद केली. वाहती केली. वाहती केली. काय केली? वाहती केली. वाहती केली. म्हणजे राहेलला लेकरू झालं नाही, पण कोणाला लेकरू झालं? लेयाला झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून मग त्याचं प्रेम राहेलवर नाही, कोणावर राहणार जास्त? लेयावर. प्लीज बोला, कळतंय? पुन्हा वाचा. आणि लेया नावडती आहे हे यहोवाने पाहिले, तेव्हा त्याने तिची कुस वाहती केली. काय केली? कुस वाहती केली. का केली? ती नावडती होती. प्लीज बोला, कशी आहे? नावडती. न आवडणारी, म्हणून त्यांनी तिची कुस वाहती केली जेणेकरून याकोबाचं प्रेम जे आहे ते लियावर यावं. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहे चर्च. पुढे वाचूया. परंतु राहेल वांज राहिली. प्लीज बोला, राहेल कशी राहिली? वांज राहिली. त्याला माहितीये का बाबा ह्याचा जो कल आहे तो राहेलकडे राहणार, पण हिला वांस ठेवा लागणार जेणेकरून याकोबाचं जास्त प्रेम कोणाला मिळणार? लेयाला मिळणार. आणि मग जर तुम्ही पुढचा इतिहास वाचला तर याकोबाला लियाद्वारे पुष्कळशी लेकरं झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अनेक वर्ष राहेल काय राहिली? वांज राहिली. सगळे बोला, काय राहिली? वांज राहिली. वांज राहिली. परंतु शेवटी त्या ठिकाणी देवाची कृपादृष्टी पुढे कोणावर झाली? राहेलवर झाली. वाचूया त्याचं 30 अध्याय आणि त्याचं 22 वचन. आणि देवाने राहिलीची आठवण केली आणि देवाने तिचे गारहाने ऐकून तिची कुस वाहती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तिची काय केली? आठवण केली. काय केली? आठवण केली. सगळे बोला, काय केली? आठवण केली. तिची आठवण केली आणि तिची कूस काय केली? वाहती वाहती केली. केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिला पहिले कोण झाला? योसेफ. कोण झाला? योसेफ झाला. आणि नंतर तिला झाला बेन्यामीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 2 लेकरानंतर तिला झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. या स्टोरी मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि याच्यामध्येच इस्रायल आणि अन्य जातीचं काय लपलेलं आहे? भविष्य लपलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सिंपली एक्सप्लेन करेल. ब्रदरनी जे वाचले तुम्ही लक्षपूर्वक ऐकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक एक गोष्ट आपण केअरफुली लक्षात देणार आहोत. मी आजचा विषय सांगितला होता याकोबाच्या विवाहामध्ये इस्रायल आणि अन्य जातीचं रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खूप सुंदर आहे. देव आम्हाला एक गोष्ट शिकवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना स्टोरी चालू होती कोणापासून? याकोबापासून. याकोबापासून. ना याकोब जो होता बायबल सांगतं की याकोबाला कोण आवडली होती? राहेल आवडली. राहेल आवडली. ना राहेलचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये केलं. कशी आहे? सुंदर आहे. सगळे बोला, कशी आहे? सुंदर आहे. खूप सुंदर लिहिले. प्रॉपर वाचा त्याच्यामध्ये. लिया आणि राहेल दोन्हीचं वाचा. 29 अध्याय आणि त्याचं या ठिकाणामध्ये आपण 17 वचन. लेयाचे डोळे अधू होते. लिया कशी होती? अधू होती. सगळे बोला, कशी होती? डोळे अधू होते तिचे. म्हणजे तिला प्रॉपर दृष्टी नव्हती. प्रॉपर ती पाहू शकत नव्हती. दृष्टी तिला होती परंतु ती प्रॉपर नव्हती. शकत नव्हती. पुढं पण राहेल सुरूप व देखणी होती. हा, कशी? सुरूप व देखणी. 2 गोष्टी याच्यात, सुरूप आणि देखणी आहे. सगळे बोला, सुरूप आणि देखणी आहे. 2 गोष्टी राहेलकडे होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याकोबाला लियापेक्षा कोण आवडली? राहेल आवडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कारण होतं
याकोबाला राहेल आवडण्याचं, कारण ती स्वरूप आणि कशी होती, देखणी देखणी, आणि डोळ्याने कशी होती, आधू होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं याकोबाचं प्रेम होतं राहेलवर, म्हणून त्यांनी करार केला 7 वर्षाचा. आणि करार ज्यावेळेस झाला तर बायबल सांगतं का करार झाल्यानंतर त्याचं लग्न होणार होतं कोणाबरोबर, राहेल बरोबर. पण त्याला कोण मिळाली, लिया मिळाली. आणि मग याकोब म्हणतो का ऐक लाबाना, तुम्हाला काय केलं, फसवलंस, तुम्हाला काय केलं, फसवलं. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण लग्न काय होतं, झालेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बायबल सांगतं त्याचं प्रेम कोणावर होतं, राहेलवर. सगळे बोला कोणावर होतं, राहेलवर. म्हणून बायबल सांगतं का सासरा म्हणतो दुसरी पण मुलगी मी तुला द्यायला तयार आहे, पण जसं तू 7 वर्ष पहिलीसाठी चाकरी केली तसंच 7 वर्ष चाकरी कोणासाठी कर पुन्हा आता, राहेलसाठी. म्हणजे पहिलं 7 वर्ष नंतर पुन्हा 7 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या 7 वर्षामध्ये एक मिळाली आणि दुसऱ्या 7 वर्षामध्ये दुसरी मिळाली. पहिल्या 7 वर्षामध्ये पाहिजे होती राहेल, परंतु मिळाली लिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो पहिल्या 7 वर्षात पाहिजे होती राहेल, परंतु मिळाली लिया. आणि नंतर त्यांनी पुन्हा 7 वर्ष चाकरी केली कोणासाठी, राहेलसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, इथपर्यंत कळतंय. पण बायबल सांगतं त्याचं प्रेम जे होतं ते कोणावर होतं जास्त, राहेलवर होतं. म्हणून त्यांनी प्रभूंनी कुस कोणाची उघडी केली, लेयाची उघडी केली. जास्त कुस लियाची त्यांनी उघडी केली, आणि हिच्याद्वारेच देवाने भरपूर संतती पुढे आणली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं का शेवटी प्रभूंनी पुन्हा कोणाची आठवण केली, राहेलची आठवण आणि पण केली. कुस काय झाली, वाहती झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी स्टोरी सांगल की याच्यामध्ये इस्रायल कुठे आहे आणि अन्य जाती कुठे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, दिसतंय, येस. समजते, इथपर्यंत कळलं, पाठ झालं सर्वांना जे जे आपण वाचलंय. आता याच्यातून आम्ही इस्रायल पाहणार आहोत. इस्रायल कोण आहे आणि त्याच्यामध्ये अन्य जाती कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. याकूब टर्न होणार आहे कोणामध्ये, येशूमध्ये. कोणामध्ये, येशूमध्ये. येशूमध्ये. आणि बायबल सांगतं का राहेल टर्न होणार आहे कोणामध्ये, इस्रायलमध्ये. कोणामध्ये, इस्रायलमध्ये. आणि लिया टर्न होणार आहे कोणामध्ये, अन्य जातीमध्ये. पण कशा प्रकारे, आपल्या मनानेच का, आपल्या मनाने आपण त्यांना टर्न करणार नाही. तर या सर्व गोष्टी आपण बायबल मधून पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव पहिली गोष्ट का त्याला राहायला आवडली, ती स्वरूप आणि देखणी होती. हा मला रिस्पॉन्स आहे. एक आता आपण शिकणार आहोत अन्य जाती इस्रायल कसं. मी तर तुम्हाला सांगितलं का राहेलच कोण आहे, इस्रायल कोण आहे, इस्रायल आहे. पण मनाने बोलून जमत नाही, त्याला पुरावा द्यावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते सुंदर आणि देखणी, हे सुंदर आणि देखणी आहे. आणि लियाचे डोळे कसे आहेत, आधू आहेत. मग हे आध्यात्मिक आहे आणि आजचा संदेश आम्हाला आत्म्यातून पाहावा लागणार, मग आम्हाला त्याचा अर्थ कळणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं पुन्हा एकदा का राहेल कोणाला दर्शवती, इस्रायलला. प्लीज बोला, कोणाला दर्शवती, इस्रायलला. इस्रायलला. आणि लिया कोणाला दर्शवती, अन्य जातीला. नाव लिया डोळ्याने कशी होती, आधू बोला, होती. कशी होती? डोळ्याने आधू होती. आता आत्मिक दोन्हीचे अर्थ मी समजायचे. इस्रायल सुंदर आहे, कसा आहे, सुंदर आहे. कारण याच्याकडे 10 आज्ञा आहेत. Yes. याच्याकडे काय, 10 आज्ञा. याच्याकडे 10 आज्ञा आहेत. राहेल बायबल सांगतं राहेल सुंदर आहे. राहेल कशी आहे, सुंदर आहे. आणि राहेलचं रूपांतर केलं इस्रायल मध्ये. इस्रायल सुंदर होतं कारण त्याच्याकडे 10 आज्ञा होत्या. त्याच्याकडे काय होत्या, 10 आज्ञा. त्याच्याकडे 10 आज्ञा आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे मोशे दिले 5 पुस्तकं. किती पुस्तक, 5 पुस्तकं. सगळे बोला, किती पुस्तक, 5 पुस्तकं. कोण कोणते, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना. हा स्लोली एक एक. कोण कोणते, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, गणना. अनुवाद. हे कोणाकडे, इस्रायलकडे आहेत. म्हणजे यांच्याकडे मार्ग आहे. कोणाचा, देवाचा मार्ग. प्लीज बोला, कोणाचा मार्ग आहे, देवाचा मार्ग. 10 आज्ञा तुम्हाला बरं वाईटाचं ज्ञान देतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं नियमशास्त्र तुम्हाला आत्म्यात चालवतं आणि वाईटापासून काय करतं, बचाव करतं. म्हणून लिहिलं का राहेल देखणी आणि सुंदर आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल सुंदर काय, कारण त्याच्याकडे देवाची आज्ञा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या काय होत्या, त्याच्याकडे आज्ञा होत्या. देवाच्या आज्ञा होत्या. देवाचे याजक होते, देवाचे 5 पुस्तक होते, देवाचं मार्गदर्शन होतं, म्हणून इस्रायल सुंदर होतं. चर्च. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं की लिया आंधळी कशी आहे, आंधळी. कारण दृष्टी ही आम्हाला मार्ग दाखवते. काय दाखवते, मार्ग दाखवते. तुम्हाला जर मार्ग पाहिजे असेल, तुमचे काय चांगले पाहिजेत, डोळे चांगले पण पाहिजे. हिच्याकडे डोळेच नव्हते. म्हणजे हिच्याकडे काय नव्हतं, ज्ञान नव्हतं. 10 आज्ञा नव्हत्या. काय नव्हत्या, 10 आज्ञा. हिच्याकडे 10 आज्ञा नव्हत्या. हिच्याकडे नियमशास्त्र नव्हतं. ही बरं वाईटाचे फरक करायची पण आपल्या मनाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे कळावं आजचा जो मेसेज आहे आत्मिकरित्या. राहेलचं रूपांतर
इस्रायल मध्ये, कारण ती सुंदर आहे. कशी आहे? सुंदर आहे. का सुंदर आहे? काय काय तिच्याकडं? 10 आज्ञा आहेत. 10 आज्ञा आहेत. मोशेचे 5 पुस्तक. मोशेचे 5 पुस्तकं आहेत. तिच्याकडे याजक आहे, तिच्याकडे भविष्यवादी सुधारण्यासाठी, म्हणून ती सुंदर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लिया डोळ्यांनी आदू आहे, कारण तिच्याकडे नियमशास्त्र नाही, तिच्याकडे मोशेचे 5 पुस्तक नाही, तिच्याकडे भविष्यवादी, तिच्याकडे याजक नाही. ती जी मनाच्या संकल्पने चालती. कसं? मनाच्या कारण संकल्पना. आमच्याकडे पहिले परमेश्वर नव्हता. बरं आणि वाईट आपण आपल्याच मनाने ठरवायचो आणि आपण पुढे पुढे चालायचो. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून राहेल जास्त सुंदर होती लियापेक्षा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? इस्रायल जास्त सुंदर होतं अन्य जातीपेक्षा. कोणापेक्षा? अन्य जातीपेक्षा. अन्य जाती म्हणजे कोण? आपण. प्लीज बोला. कोण? आपण. आमच्याकडे देव नव्हता. Yes. मनाच्या संकल्पने गोष्टी बनवल्या आणि मनानेच चालू द्यायचं सगळं आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शब्द वापरला. डोळ्यांनी कशी होते? अधू होती. हा, हे आध्यात्मिक आहे. कसं आहे? आध्यात्मिक. एक व्यक्ती जन्मता आंधळा होता आणि शिष्यांनी येशूला विचारलं, प्रभू हा जन्मता आंधळा काय? कुणी पाप केले, आईने का बापानी? येशूचं उत्तर होतं, आईने पाप केलं आणि बापानी पाप केलं नाही. हा आंधळा यासाठी का याच्यामध्ये कोणाचा गौरव व्हावा? देवाचा गौरव व्हावा. ऐकले असं? येस. प्लीज बोला. ऐकले पवित्र शास्त्रात? शिष्य विचारतात की येशू आंधळा काय? त्यांच्या डोक्यात होतं का काही ना काही पाप झालं असेल म्हणून हे आंधळे असतील. पण तो म्हणला नाही, आईने पण पाप केलं नाही आणि बापाने पाप केलं नाही, देवाचा गौरव व्हावा म्हणून तो कसा होता? आंधळा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिया आदू का होती? अन्य जाती आंधळी का होती? त्याला देवाचा मार्ग का नव्हता माहित? का? एकच कारण होतं, कारण आमच्यातून देवाला अधिक गौरव करून घ्यायचा येस. होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कनेक्ट होतंय का? प्लीज बोला. समजतंय? हे असंच नाही चर्च लिया आदू आहे, आध्यात्मिक आहे. कसं आहे? आध्यात्मिक हे आहे. अन्य जातीला दर्शवती लिया, कारण त्याच्याकडे देवाची आज्ञा, देवाचे मार्ग नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशूने ते क्लिअर केलं का ते का आंधळे होते, म्हणजे अन्य जातीला काय इश्यू कळला नव्हता. सगळा फोकस कोणाकडे होता? इस्रायलकडे. म्हणजे जुन्या करारामध्ये आपलं नाव फक्त एस्तरच्या पुस्तकात कुठेतरी भारताचं नाव दिसतं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात कोणी भविष्यवादी पण नाही, कोणता सेवक पण नाही, आणि आमचा कुठं उल्लेख पण नाही. मग आम्हाला वाटतं का प्रभू सगळं फोकस तिकडे होतं, आमच्याकडे तुझं लक्षच नव्हतं. तिकडं तुझं काहीतरी झालं म्हणून तो आता आमच्याकडे फोकस द्यायला लागला. तसं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपलं मन काय म्हणणार, तिकडं तुझं खटकलं म्हणून आता आम्हाला जवळ केलं. असं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय म्हणला, येशू का आंधळा आहे? याच्या ठाई देवाचे गौरव व्हावे. याच्या ठाई कोणाचा गौरव व्हावा? देवाचे गौरव हे व्हावे. आंधळे यासाठी ठेवले होते का जितके दिवस मी यांना आंधळ ठेवलं त्यापेक्षा जास्त उपयोग मी यांचा करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पा काय आम्हाला शिकायचं, देव भेदभाव करणारा नाही. देवाची योजना आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही बुद्धीने पटकन विचार करतो, ते जवळचे ते लांबचे नाही. प्रभूची योजना जर समजली तर मग कळणार का देवाचं अंतःकरण किती चांगलं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला काय आवडलं का देवाने कोणत्या कोणत्या चमत्कारात कोणते कोणते मेसेज लपून ठेवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? चमत्कार कोणता? तर आंधळ्या व्यक्तीला बरा करण्याचा, पण त्याचा आन्सर इथं आहे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का लिया डोळ्याने आदू आहे, तिला का दिसत नाही? कारण ती अन्य जाती. मग ती का आंधळी आहे? तर कोणाचा गौरव व्हायचा? देवाचा गौरव व्हायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतंय? येस. सगळ्यांना कळतंय प्रॉपरली? त्याचा रेफरन्स लिहून घ्या वाटलं त्या अन्य जातीचा तुम्हाला. योहान 9वा अध्याय त्याचं पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन लिहिलं प्रत्येकाने. क्लिअर झालं चर्च? एवढा पॉइंट कळलं? राहेल का इस्रायल आहे? येस. प्लीज बोला. काय इस्रायल आहे ती? कारण तिच्याकडे 10 राहेल कशी होती? देखणे आणि स्वरूप. देखणी आणि कशी होती? स्वरूप होती. स्वरूप. इस्रायलकडे काय काय होतं? 10 आज्ञा 10 होत्या. आज्ञा होत्या. मोशेचे नियम. मोशेचे 5 पुस्तक, नियमशास्त्र. त्याच्याकडे भविष्यवादी, याजक, म्हणून ती कशी आहे? स्वरूप आहे. स्वरूप आहे, कारण तिला मार्ग आहे. येस. तिला दिसतंय का कसं चालायचं, कसं जगायचं, काय करायचं. तिच्याकडे ध्येय आहे, तिच्याकडे उद्देश आहे, म्हणून इस्रायल सुंदर आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लिया डोळ्याने आदू. डोळ्याने कशी? आदू आहे. आदू म्हणजे अन्य जाती, म्हणजे कोण? आपण. आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणून आम्ही आदू होतो चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी पुन्हा सांगतो, देवाने हे स्पष्ट केलं का आदू यासाठी होतो, कोणाचा गौरव व्हावा? देवाचा गौरव व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत क्लिअर झालं चर्च? ओके. याच्यामध्ये सेकंड पॉइंट मला तुम्हाला आत्म्यातूनच समजून सांगायचं, म्हणजे तुम्हाला कळल का नाही राहेलच कोण आहे? इस्रायल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लियाच कोण आहे? अन्य जाती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. नाव लग्न ठरलं होतं कोणाचं? याकोबाचं. याकोबाचं. कोणाबरोबर ठरलं होतं? राहेल बरोबर. आणि कुणी फसवलं त्याला? सासऱ्याने फसवलं. सगळे बोला, कुणी फसवलं? सासऱ्याने. पण अजून एक जण भागीदार आहे त्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कुणी फसवलं? सासऱ्याने फसवलं. आम्ही असं वाचतो
का याकोब म्हणतो का तू मला का फसवलंस? कोणाला म्हणतो? लाबानाला. का तू मला का? तो म्हणला माझं क्लिअर आहे, मी काही चुकलो नाही बाबा. आमच्या इथं अशी रीतच आहे का लहानीचं पहिले मोठेच लग्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्याच्यावर प्रेम जडलं होतं राहील तिने सांगितलं पाहिजे होतं ना, बापाशी नादी लागू नको, खोटा करार करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून? ही काय लहान आहे का एवढी? नाही काय बालपणात लग्न झाले का यांचे? नाही. तुला माहित नाही का राहील तुमच्या इथलं कल्चर काय? तुझ्या बापाने करार काय केला का 7 वर्ष चाकरी कर म्हणजे कोण देणार? राहेल देणार. मग राहेल तुझं ज्ञान कुठं गेलं? तुझी बुद्धी कुठं गेली? आणि ज्या दिवशी लग्न होतं आणि ज्या मंडपात तू पाहिजे होती तू कुठं जाऊन बसलीस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला याकोबाला पाजली होती तर धुंदीत होता, त्याला लक्षात नाही आलं तुझं काय. म्हणजे तुला सगळं माहित होतं, माहित असताही तू आपल्यासाठी कॉम्पिटिशन उभं केलंस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? मला सांगा, राहिला माहित नव्हतं का? माहित आपण लगेच म्हणतो नाही याकोब कपटी, याकोबाने फसवलं. पण त्याच्यामध्ये पण एक मेसेज आहे, जशी करणी तशी भरणी. भरणी. कारण यांनी बापाला फसून आला होता. कोणाला? बापाला. हा, बापाला फसून आला होता. म्हणून यांनी बापाला फसवलं आणि मग लाबाने त्याला फसवलं. जशी करणी वैसी भरणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? पण देवा इथे क्लिअर करतो. कारण आपण याकोबाला कोणाला टर्न करणार आहे? येशूमध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये. मग येशू तो कोणाला फसू शकत नाही ना. Yes. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू इथं काय स्पष्टीकरण देतो? अरे बाबा ठीक आहे, मी फसवलं, पण राहेलचे डोळे उघडे नव्हते का? राहेलला ही समज नव्हती का मी तुझसाठी सगळं करतोय? कोणासाठी? राहेलसाठी. राहेल तुझसाठी करतोय, मी चाकरी करतोय कोणासाठी करतो? दुसऱ्या कोणासाठी नाही. मला लियाने मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लिहाला सगळं, राहेलला सगळं माहित असताही राहेल कशी बसली? गप्प बसली. सगळे बोला, कशी बसली? गप्प बसली. राहेल गप्प बसली. आणि तसंच जस इशू आला, कोण गप्प बसला? इस्रायल. सगळे बोला, कोण गप्प बसला? इस्रायल. आपण म्हणतो का इस्रायलला माहितच नव्हतं इशू कोण आहे? नाही, बायबल क्लिअरली सांगतं याजकांना हे माहित होतं का इशूने कुठं जन्म घेतला, तो कुठं येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, आपण राहेलला कोणात कन्वर्ट केलं? इस्रायल मध्ये. पहिला उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, हे दुसरा पुरावा. हा जो पुरावा देतो मी तुम्हाला दुसरा आहे का जसं राहेल गप्प बसली. कोण गप्प बसली? राहेल गप्प बसली. राहेल गप्प बसली. तसंच कोण गप्प बसलं? इस्रायल गप्प जस बसला. येशू ख्रिस्त आला, कोण आला? येशू ख्रिस्त. मग कोण जागृत पाहिजे होतं? इस्रायल. इस्रायलने येशूचा अंगीकार केला पाहिजे होता. Yes, yes. पण जसं राहेल गप्प बसली तसं इस्रायल पण काय झालं? चर्च शांत गप्प बसलं. बसलं. असं लिहिलंय. वाचूया ठिकाणामध्ये आपण मत्तय 2रा अध्याय. सर्व काढा, खूप सुंदर आहे. वाचूया 2रा अध्याय, मत्तय 2रा अध्याय 3रं आणि 4थं वचन. आणि हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम नगर घाबरले. मग त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना एकत्र जमवून त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा? तेव्हा ते त्याला म्हणाले, यहुदियातल्या बेथलेमात, कारण भविष्यवाद्यांच्या द्वारे असे लिहिले आहे की, आणि हे बेथलेमा, यहुदांची भूमी, तू यहुदांच्या अधिकाऱ्यामध्ये हा, सर्वात. बस, ओके. ना आपला पुन्हा प्रश्न येतो, कोण गप्प बसली होती? इ- राहेल. कोण गप्प बसली होती? राहेल. आणि नंतर कोण गप्प बसलं? इस्रायल. येस, इशू आला. कोण आला? येशू आला. कोणासाठी आला होता? इस्रायलसाठी. प्लीज बोला, कोणासाठी? इस्रायलसाठी. आणि खूप सुंदर वचन आहे. पुन्हा वाचा बदल आता स्टार्टिंग पासून तिथूनच. आणि हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला. हा, हेरोद का घाबरला? ज्ञानी लोक आले. कोणते लोक आले? ज्ञानी लोक. आणि ते म्हणतात यहुदाचा जो राजा जन्म घेणार आहे तो कुठे? कोण विचारतात? ज्ञानी लोक. सगळे बोला, कोण विचारतात? ज्ञानी लोक. ज्ञानी लोक येऊन त्या राजाला विचारतात. राजाही त्या ठिकाणी कन्फ्युज होतो का हे काय. म्हणून त्यांनी काय केलं की बाबा यहुदी लोकांचे जे प्रमुख आहेत याजक यांना त्यांनी बोलवलं. आता वाचा. व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम नगर घाबरले. मग त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक. कोणाला? सर्व मुख्य याजक. सगळे बोला, कोणाला? मुख्य याजकांना. मुख्य याजक, सर्व मुख्य याजक त्यांनी बोलवलं आणि त्यांनी विचारलं की येशू कुठे जन्म घेणार आहे. Yes. आणि त्यांनी सांगितलं, बरोबर पत्ता सांगितला कुठे जन्म घेणार. बेथलेमात. मग ते कुठं पाहिजे होते? बेथलेम मध्ये. पण चर्च त्यांनी शोध घेतला का? नाही. जसं राहेल गप्प बसली तसं इस्रायल पण काय झालं? चर्च गप्प बसलं. प्लीज बोला, कळतंय? म्हणजे फक्त हेरोदालाच माहित नव्हतं, हेरोदाने त्यांनाही कानावर टाकलंय की बाबा माझ्या कानावर बातमी आली का मसीहा तारणारी जन्म घेतलाय. पण ह्या लोकांना अजून ती खबर लागत नाही किंवा खबर लागली तरी ते मनावर घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? त्या समयी असं लिहिलंय का त्या हेरोद राजाने खूप मोठी कत्तल केली. मग यांच्या कानावरती बातमी नाही गेली की तिथे कत्तल झाली. ही कत्तल का झाली? त्यांनी याचं लक्ष दिलं पाहिजे होतं का बायबलची भविष्यवाणी खरी ठरते की काय, हे सर्व खरं होतं की काय. म्हणजे सगळं त्यांच्या समोर आहे, पण तू ते कसे गप्प बसले? चर्च
गप बसले. कसे बसले? गप्प बसले. राहेलला माहितीये का काय होतंय? लग्न होतंय, पण ती कशी बसली? गप्प बसली. तसंच इस्रायलला सगळं माहितीये, पण इस्रायलचे प्रमुख याजक कसे बसले? गप्प बसले. निकेदम आला भेटण्यासाठी, पण कधी आला? रात्री आला. गप बसला. कसा बसला? गप्प बसला. असं नाही का बा सगळ्या गावाला जाऊन सांगा करा तारणार आला, इश्यू आला, मला टच झालं बरं काय. बायबल सांगतं का गपचीप आला. कसा आला? गपचीप आला. पहा चर्च साम्यता आहे राहेल मध्ये आणि इस्रायल मध्ये. कारण ती पण गप्प बसती आणि इस्रायल पण काय झालं? चर्च गप्प बसलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. टॅली होतंय का? वचन कळतंय चर्च. हे राहेलचं काम होतं का तिने त्या लग्नात भाग घेतला पाहिजे होता, म्हणलं पाहिजे होतं का नाही याकूब कुणासाठी आहे? माझ्यासाठी. माझ्यासाठी. पण ती गप बसली आणि जो इश्यू इस्रायलला घेण्यासाठी आला होता ते इस्रायल पण काय झालं? चर्च गप बसलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गप बसलं म्हणून कुणाचा नंबर लागला? चर्च. अन्य जातींचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय चर्च? कळतंय? प्रत्येकाला कळतंय? याकोबाच्या विवाद आपली स्टोरी आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय प्रत्येकाला? कन्फ्युज होतंय कोणी? समजतंय प्रत्येकाला? हे खूप गरजेचं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याच्यात दुसरं रहस्य आहे. इतकं कळालं. ओके. कोणाचं लग्न होतं? राहेलचं. कोणाचं लग्न होतं? राहेलचं. पण राहेलने काय केलं? गप्प गप बसली. बसलं. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता चर्च अन्य जाती आणि कुणाचं लग्न होणार आहे? येशूचं. प्लीज बोला. कोणाचं? येशूचं. मग ते आता गप बसायचं का? नाही कळत मी काय बोलतोय? त्यावेळेस येशू कोणासाठी आला होता? इस्रायलसाठी. आता तो कोणासाठी येणार आहे? अन्य जातीसाठी. प्लीज बोला. कोणासाठी येणार आहे? अन्य मग जातीसाठी. ते आता गप बसू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती त्या क्षणी गप बसली होती. आपल्या विवाहाची तयारी तिने केली पाहिजे होती, पण तिने आपल्या विवाहाची तयारी केली आणि ती गप बसली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता चर्च वेळ बसण्याचा नाही, वेळ आहे आपल्या विवाहाची तयारी करण्याचा चर्च. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं हार चाललं का? कळतंय? कळतंय मी जे बोलतोय? त्या समय कुणाचं लग्न होतं? राहेलचं. याकोब तयार होता. राहेल तयार झाली पाहिजे होती. झाली का तयार? नाही. नाही झाली. ती कशी बसली? गप्प गप बसली. बसली. येशू पण आला कोणासाठी? राहेलसाठी. नाही आता इस्रायलसाठी. इस्रायलसाठी. इस्रायल पण झाले का तयार? नाही. कसं बसलं? गप्प बसलं. आता अन्य जाती. आता कोणा सिलेक्शन झालंय? अन्य जातीचं. आता आपण देवामध्ये. कोण देवामध्ये आहोत? आपण आहोत. आता पुन्हा कोण येणार आहे? येशू येणार आहे. मग आता गप बसायचं का तयार व्हायचं? तयार व्हायचंय. मग कधी होणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता गप बसायचं का? तयार व्हायचंय. अन्य जाती तयार झाली पाहिजे. आता तुम्हाला निवडलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विवाह होणार आहे. फक्त एंगेजमेंट झाली. काय झाली? एंगेजमेंट. एंगेजमेंटचं रूपांतर लग्नात झालं पाहिजे म्हणून तयार झालं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती तयारी आपण केली पाहिजे चर्च आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. किती लोकांना कळतंय वचन? ती गप बसली. आपण गप बसून जमणार नाही. जगात हारून जमणार नाही. घरात हारून जमणार नाही चर्च. आपण पण राहून जाऊ पुढे एकदा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वेळ गप बसण्याचा नाही, वेळ तयार होण्याचा आहे चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च स्वतःचं जीवन तपासा. का मी फक्त चर्चला येऊन स्वतःला सांत्वन देतो की काय? चला आज हे वचन ते वचन. वेळ तयार होण्याचा आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला तयार करा. स्वतःला काय करा? तयार करा. का मी आत्म्यात किती सज्ज आहे, माझं प्रार्थना जीवन किती स्ट्रॉंग आहे, मी किती वाष्टामध्ये चालतोय, मी किती आत्म्यात चालतोय, जे वचन कानावर पडतात परमेश्वराचे दर रविवारी दर आठवडे त्या वाष्टाप्रमाणे मी चालतोय का? की तयारी ही काय आहे? तयारी. आपण ऐकतो पण आपण कसे बसलो? अजून शांत बसलो. गप बसू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याची पुढची स्टोरी मी सांगितली का पुन्हा कुणाची आठवण केली त्यांनी? राहेलची. लास्टला वचन आपण वाचलं का लियाद्वारे तर भरपूर लेकरं झाले पण त्यांनी पुन्हा कुणाची आठवण केली? राहेलची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तिला विसरणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चान्स आहे चर्च तुमचं लग्न होण्याचं, म्हणून तो लग्न आता झालं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? तयारी करा. काय करा चर्च? तयारी करा. तयारी होणं खूप गरजेचं आहे चर्च. ती गप बसली, इस्रायल पण गप बसलं. आम्ही प्रभूचा तो अंगीकार केलाय. का केला तो अंगीकार? कारण आम्हाला प्रभू बरोबर ते लग्न झालेलं पाहायचंय चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही वराती नाहीये चर्च, आम्ही ते लग्नाचे मुख्य वधू आहोत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पहिल्यांदा उचलले जातील त्यांचा विवाह होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? जे पहिल्यांदा उचलते त्यांचा काय होणार आहे? विवाह होणार आहे. म्हणून देवाची इच्छा चर्च का आपण काहीतरी काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी करू नका, चर्च साठी पण करू नका, माझं मन धरण्यासाठी करू नका. केवळ तुम्ही गप बसताल तर राहून जाताल, पण जर तुम्ही गप बसलेली आणि तयारी केली तर चर्च ते तुम्हाला उचलणार. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? अजून एक प्रगटीकरण मी सांगतो, खूप सुंदर आहे चर्च. बायबल सांगतं जस याकोब आला होता ना त्याच्या मामाकडे, सगळ्यातून पहिले त्याला कोण भेटली?
राहेल भेटली. सगळे बोला, कोण भेटली? राहेल भेटली. आणि काय करत होती? पाणी शेंदत होत. वाचत नाहीत. याकूब ज्यावेळेस आला कोणाकडे? विहिरीजवळ. कुठं आला? विहिरीजवळ. राहेल काय करत होती? बायबल सांगतं का विहिरीजवळ येऊन तो बसला, 3 कळप बसले होते आणि राहेल बापाचा कळप काय करत होती? घेऊन येत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते फर्स्ट टाइम त्यांनी पाहिला, तिच्या प्रेमात तो पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वाचतो कधी सुंदर होती, देखणी होती, ते एक कारण आहे. पण पहिलं प्रेम कधी झालं? जास्ती कधी आली? कळप घेऊन आली. काय घेऊन आली? कळप घेऊन आली. म्हणजे देवाची इच्छा आहे का जर तुम्ही मेंढर हाकत असताल तर प्रभू तुमच्या प्रेमात पडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहेल दिसली पाहिजे, पण कशी दिसली पाहिजे? मेंढर हाकताना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून? कळतंय का? आध्यात्मिकरित्या हे स्पिरिच्युअल आहे. कसं आहे? कळतंय? तो विहिरीजवळ बसला. कुठं बसला? विहिरीजवळ. लिया कुठं बसली? घरी. लिया कुठं बसली? घरी. आणि राहेल कोणाचा कळप राखती? बापाचा. कोणाचा? बापाचा. जो बापाचा कळप राखताना सापडतो त्याच्या बरोबर परमेश्वर लग्न करणार. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओम कळप राखा म्हणून तयार व्हा. कळतं हा मेसेज तुम्हाला? Yes. तयार व्हा चर्च. आत्मे जिंका, देवाचं वचन घेऊन जा, देवासाठी जागा. जसं कुटुंब तुमचं ध्येय तुम्ही बनलं ते सेकंडली पाहिजे, पहिले देवाचं राज्य पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवासाठी काम केलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. राहेल तयार नाही झाली. राहेल तयार नाही झाली. तयार. राहेल गप बसली. इस्रायल पण गप बसलं. पण चर्च आता अन्य जाती म्हणजे आम्ही आता गप बसून जमणार नाही. चर्च आम्हाला तयार व्हावं लागेल. चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आत्मे जिंकावं लागतील. आम्हाला सुवार्ता सांगायला लागेल. कोणासाठी नाही, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, पण त्याने मला पसंत केलं पाहिजे. Yes. आणि तो त्यालाच पसंत करणार जो कळप हाकतो किंवा शेतात काम करतो. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहेलने मिस केलं, इस्रायलने मिस केलं. चर्च आता आम्हाला मिस नाही करायचं. आम्हाला प्रभूचं काय करायचंय? काम करायचं. सुंदर बनवा स्वतःला. स्वतःला काय बनवा? सुंदर बनवा. लग्न आहे. काय आहे? साधारण गोष्टी नाहीये. प्रभू बरोबर आहे. कोणा बरोबर आहे? प्रभू बरोबर. बेस्ट मेकअप झाला पाहिजे. आध्यात्मिक बेस्ट प्रार्थना, बेस्ट वचन, बेस्ट देवाचं काम या आत्म्यातून झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुमच्या लाईफ मधलं इंटेन्शन बदलत नाही तुम्हाला प्रभू समजत नाही. आज प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं इंटेन्शन बदललं पाहिजे. जीवनातलं ध्येय चेंज झालं पाहिजे. आता फक्त उठता बसता तुम्हाला प्रभू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तसं आहे तर प्रेज गॉड, तुम्ही राईट ट्रॅक मध्ये. पण अजून तेवढं देवदेव होत नाही तुम्हाला, मग अजून पण थोडी उणेच आहोत आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्लीज स्वतःला तयार करा. स्वतःला काय करा? तयार. देवाने या स्टोरी मध्ये आपली स्टोरी ठेवली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी मिस केलं चर्च, आम्हाला मिस करून जमणार नाही चर्च. तो म्हणाल त्यांचे डोळे उघडावे म्हणून त्यांच्या समोर रोल मॉडेल कोण नव्हते, पण तुझ्या समोर 2 पडलेले रोल मॉडेल मी ठेवले होते. बघ ते कसे पडलेत, त्यांच्यातून शिक. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जरी आपण शिकत नाही तर मग चर्च आम्हाला काय म्हणणार परमेश्वर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? आपण शिकलं पाहिजे, कार्य पुढे नेलं पाहिजे. यस. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला? म्हणून प्लीज गप बसायचं नाही. नाही. आम्हाला प्रभूसाठी जगायचं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूसाठी जगण्यात हाच फायदा आहे की आमचं सिलेक्शन होणार आणि प्रभूच्या राज्यात परमेश्वर आम्हाला उचलणार. यस. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. आता पुढचा पॉइंट मी याच्यात कंटिन्यू करतो ना. बायबल सांगतं का याकूब जो होता, याकूब कोणावर जास्त प्रेम करायचा? राहेलवर. लियाशी लग्न झालं होतं. लियाशी लग्न झालं पण होतं. प्रेम कोणावर होतं? राहेलवर होतं. म्हणून त्यांनी काय केलं? राहेलची कूस परमेश्वराने काय केली? बंद केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं की लियाची कूस कशी केली? वाहती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव मी सांगितलं. राहेल कुठं बदलली? इस्रायल मध्ये. इस्रायलमध्ये. आणि लिया कोणात बदलली? अन्य जातीमध्ये. जातीमध्ये. त्याला माहित होतं याकूबाचं प्रेम राहेलवरच आहे, म्हणून कूस काय करावी लागल? बंद करावी लागल. प्रेषितांनंतर, शिष्यांनंतर येशूच्या जास्त कार्य त्याच्याद्वारे एवढं झालं, म्हणजे त्यांच्याद्वारे स्टार्टिंग झाली, पण जास्त यहुदी लोक यूज झाले नाही. नंतर जे यूज झाले सगळे कोणते लोक झाले? अन्य जातीचे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज जोही भविष्यवादी आहे, जेही सेवक आहेत, जेही मिनिस्ट्री, जेही सेवक आहे, ती इकडून येत नाही. कुठून? इस्रायल मधून. कुठून येते सगळी? अन्य जातीमधून. सगळे बोला कुठून येते? अन्य जातीमधून. कारण त्याला माहितीये याची कूस काय करावं लागणार? बंद करावी लागणार. म्हणजे तुझं प्रेम कोणावर राहणार? सगळं लियावर राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय मी जे बोलतो? का आम्हाला एवढा अभिषेक मिळतो? का आम्हाला पवित्र आत्मा मिळतो? का आम्हाला गिफ्टिंग्स? का आमच्या मिनिस्ट्री चालतात? हे देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिची कूस बंद केली म्हणून एवढा एनॉइंटिंग तुमच्यावर प्रभू होतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो अभिषेक होतोय तो आपण वायाने घातला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं प्रेम तुमच्यावर यावं म्हणून तिची कूस बंद केली. आणि मग जे प्रेम आमच्यावर येतंय, ते प्रेम जे आम्हाला मिळतंय, ते आपण वायाने जाऊ दिलं पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं? अवघड चाललंय? सांगू परत? प्लीज बोला. समजते प्रत्येकाला? राहेलची कुस कशी केली? बंद केली. कोणाची कुस उघडी व्हावी लेयाची. आणि तिला लेकर होऊ लागले. अन्य जातीमधून भरपूर सेवक पुढे पुढे येते. हे देवाचा अनुग्रह आहे का? येऊ द्या अजून, येऊ द्या अजून, कारण अजून राहेलवर त्याची कृपादृष्टी झालेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्याही जगात मीटिंग जा, खूप बोटावर मोजणारे सेवक आहेत. कुठून आलेले? इस्रायल मधून आलेले. तिथून जास्त सेवक येत नाही. सगळे कोणातून येतात? अन्य जातीमधून. म्हणजे चर्च कोणाचा नंबर लागू शकतो? आपला. सगळे बोला, कोणाचा? आपला. चर्चचा आपण आनंद केला पाहिजे का? लॉर्ड, आता ह्या रिंग मध्ये मी आलोय, माझा नंबर इथं लागू शकतो. आणि ते म्हणतो का मी ते देणार आहे, पण त्यासाठी तू तळमळ दाखवली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो अभिषेक मिळतोय तो अभिषेक युज केला पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण तो नोटिंग युज करत नाही ना, त्या अभिषेकाचा पण देव आमच्याकडून काय घेणार? चर्च हिशोब घेणार. हिशोब घेणार. एवढा पवित्र आत्मा, एवढं सामर्थ्य, येशू नाव, हे सगळं दिलंय. काय केलं याचं तू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आम्हाला कळलं पाहिजे, कुस बंद केली प्रभूनी. कोणाची? राहेलची. राहेलची, म्हणजे आता इस्रायलची. इस्रायलची. मग चर्च जी आमच्यावर कृपादृष्टी ती आम्ही वायाने घातली पाहिजे. yes. हिशोब होणार. काय होणार? हिशोब होणार. एक व्यापारी दूर गावी जाण्या अगोदर आपली संपत्ती देऊन जातो आणि आल्यावर काय घेतो? हिशोब घेतो. ही एक स्टोरी नाहीये चर्च, हे असं होणार आहे. येस येस. देव जितका अभिषेक ओतला आणि जितक्या मीटिंग अटेंड केल्यात आणि जितक्या प्रार्थना करून घेतल्यात, या सर्वांचा प्रभू हिशोब घेणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं सोपं, चला प्रार्थना कर. देव म्हणतो हिशोब घेणार. काय घेणार? हिशोब घेणार. जितक्या डोक्यावर हात ठेवून घेतला त्याचा मी काय घेणार? हिशोब घेणार. अभिषेकाची प्रार्थना, अभिषेकाची प्रार्थना, सामर्थ्याची प्रार्थना. काय केला माझा अभिषेक? काय केलं माझं सामर्थ्य? जे तुला दिलंय त्याचं तू आउटपुट आणलंस का? त्याचा मी हिशोब घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय चर्च, जी कृपादृष्टी केली ती वाया जाता कामा नाही. नाही. म्हणजे तुमच्याकडे आहे, तुम्ही ते द्या, म्हणजे परमेश्वर तुम्हाला अधिक देणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं गणित खूप सोपं असतं. द्या म्हणजे दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो हिशोब घेणार आणि तो म्हणतो ज्याच्याकडे डबल आहे त्याला अधिक दिलं जाईल, आणि ज्याने काहीच केलं नाही त्याचं काय करण्यात येईल? आहे ते पण घेतलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ते दिवस येण्या अगोदर आपण लक्ष दिलं पाहिजे या स्टोरीकडे. याकोबाची, राहेलची आणि लियाची, यांच्यामध्ये प्रभूने आमची स्टोरी ठेवली चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने एंड डिसाइड नाही केला. तो एंड कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. सगळे बोला, कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. तो आमच्या हातामध्ये एंड कसा असावा चर्च. म्हणून त्यासाठी आम्ही लक्ष दिलं पाहिजे. जो देव आम्हाला अभिषेक देतो, वचन देतो, शिक्षण देतो, अनुग्रह देतो, त्याचं आम्ही काही ना काही केलं पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, करणार का? आजचा रेकॉर्ड होईल का? तुला ते क्लिअर केलं होतं, असा हिशोब करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सिरियसली घ्यावं लागेल. कसं घ्यावं लागेल? सिरियसली घ्यावं लागेल. उठता बसता तुमच्या डोक्यात प्रभू प्रभू पाहिजे. येस येस. उठता बसता डोक्यात पाहिजे का कसं राज्य वाढेल, कसं कोणतं कुटुंब देवात आणेल, कसं त्याला निशू सांगेल, कसं तो आत्म्याने भरेल, हे आपल्या माइंड मध्ये फिरलं पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, हे चाललं पाहिजे. असं जसं आम्ही आज एखादी मीटिंग ठेवली आपण, तर माइंड मध्ये तेच चालतं का प्रभू या मीटिंग मध्ये असा टच बसावं कोणाला, त्याची लाईफ चेंज व्हावी पित्या, आणि ते लोक समोर येत राहतात, त्यांसाठी प्रार्थना चालू असते का प्रभू त्या दिवशी तो आला पाहिजे, त्या दिवशीचा दिवस मिस नाही झाला पाहिजे. ते हार्ट मध्ये आपल्याला चाललं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस ते तुम्ही तयार करताल देव तुम्हाला अजून देणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज जे आहे ते आपण वाढवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले राहेल लिया घेऊ. कोणासाठी होते 7 वर्ष? राहेलसाठी होते. राहेल मिळाली नाही मिळाली. कोण मिळाली? लिया लिया मिळाली. मग राहेलसाठी किती वर्ष थांबला? पुन्हा 7 वर्ष. तसंच पहिले 7 वर्ष प्रभू इस्रायलसाठी आला. कोणासाठी? इस्रायलसाठी. इस्रायल पदरी पडलं का? नाही. कोण आलो? अन्य जाती. आपल्याला उचलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 7 वर्ष पुन्हा थांबणार. कोणासाठी? इस्रायलसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय गणित? 7 वर्ष पहिलीसाठी, 7 वर्ष दुसरीसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो 7 वर्ष थांबणारे चर्च काही इस्रायलचं काय व्हावं? परिवर्तन व्हावं. पण त्याच्या पुढे तो थांबणार नाही. चला त्यांचा हिशोब सोडून टाका. हे आपला नंबर पहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं नंतर प्रभू आपल्याला आढावा देईल, पण आपण पहिले या 7 वर्षात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते रिजेक्ट झाले, आपलं सिलेक्शन झालंय चर्च. Yes, आता सिलेक्शन गमावता कामा नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च गप बसू नका, स्वतःला सुंदर करा, म्हणजे देवाचा गौरव आपण करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अजून एक प्रगटीकरण मी सांगेन. तिला किती लेकरं झाले? 2 लेकरं झाले. म्हणतात शेवटच्या काळामध्ये 2 सेवक येतील. Yes. पुढे येतील. इस्रायल मधून. हे सगळं असंच नाही, ही कोणाची स्टोरी आहे? राहेलची. कारण तिला नंतर 2 लेकरं झाले. तसंच इस्रायल मधून आता सेवक नाहीयेत, म्हणजे नॉर्मल वेने सेवा चालू आहे तिथं, पण मोठ्या लेवलवर नाहीये. परंतु तो काळ येईल का तिथं 2 मोठे सेवक काय होतील? उभा राहतील. येस येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. या स्टोरीज अशाच नाहीयेत, याच्यामध्ये रहस्य आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुम्ही वाचा आणि याद्वारे ते तुम्हाला अधिक ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आजच्या विषयातून आम्हाला काय कळतं? पहिले काय करायचं नाही, गप्प बसायचं नाही. काय करायचं नाही, गप्प बसायचं आपला नाही. विवाह होणार आहे, आम्हाला प्रभूसाठी काम करायचं. करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक पडतात बाहेर? आतासाठी हात नका करू, हे कमिटमेंट देवासाठी. तुम्ही नाही ओरडले तर प्रभू आपलं काम करून घेणार आहे, परंतु ती ऑफर आहे आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च इश्यू गाजवला पाहिजे. फक्त घर घर करू नका चर्च, देवाचं काम करा. घरीतच राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरीतच राहणार आहे. आम्ही डायरेक्ट उचलले जाणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज पहिले देवासाठी जगा, देवाच्या मार्गात चला. जे देव सांगतो ते करा चर्च. देवाचं ऐकलं तर आम्हाला आत्म्यात परमेश्वर उचलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, आजचा मेसेज स्टोरी प्रमाणे घेतला तर जबरदस्त प्रगटीकरण. अरे वा, कनेक्शन भारी भारी आहे. कनेक्शन घेऊ नका चर्च, देव आत काय कनेक्ट करतोय ते कनेक्ट झालं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फळ दिलंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज बाहेर पडा, कुटुंब गाठा, येशू सांगा, प्रार्थना करा, त्यांना देव दाखवा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण फळ दिलं तर प्रभू आम्हाला घेणार, फळ दिलं नाही तर प्रभू आम्हाला कापणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळालं? पडणार का बाहेर? प्लीज जा आणि प्रभूचं काम करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.